पुढील महिन्यात पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे। अतिशय छोटे केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे पद्दुचेरी मधील राजकीय घडामोडी फारशा माध्यमात येताना दिसत नाही। त्यामुळे आज आपण पद्दुचेरीतील राजकीय परिस्थिती सोप्या भाषेत समजून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम पद्दुचेरीचा इतिहास समजून घेऊया। पद्दुचेरीवर फ्रेंचांची सत्ता होती आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर फ्रेंचांना पद्दुचेरी सोडावी लागली आणि पद्दुचेरी भारतामध्ये सामील झाला। पद्दुचेरी हा एक केंद्रशासित प्रदेश आहे। इथे एकूण 30 विधानसभा जागा आहेत आणि 3 नामनिर्देशित सदस्य असतात। राजकीय इतिहास पाहिला तर पद्दुचेरीमध्ये सर्वाधिक काळ काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली, कधी स्वबळावर तर कधी DMK आणि कधी AIADMK यांना सोबत घेऊन। यानंतर राजकारणात एक मोठा बदल झाला। काँग्रेसमधील गटबाजीमुळे 2011 मध्ये N रंगासामी यांना पक्ष सोडावा लागला आणि त्यांनी स्वतःचाच पक्ष स्थापन केला, ऑल इंडिया NR काँग्रेस। 2011 ते 2016 दरम्यान रंगासामी यांच्या AINRC पक्षाने सत्ता मिळवली। यानंतर 2016 मध्ये काँग्रेसने DMK सोबत आघाडी करून सत्तेचे पुनरागमन केले, पण 2021 मध्ये पुन्हा एकदा सत्ता बदल झाली। रंगासामी यांनी भाजपा सोबत आघाडी केली आणि सत्ता मिळवली। सध्या पद्दुचेरीमध्ये NDA म्हणजेच BJP प्लस AINRC यांची सत्ता आहे। आता 2026 च्या निवडणुकीमध्ये पाहिले तर रंगासामी आणि भाजप यांची NDA आघाडी यांना काँग्रेस आणि DMK यांच्या इंडिया आघाडी यांचे आव्हान आहे। पद्दुचेरीमध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा तामिळ आहे आणि इथे सर्वात मोठ्या प्रमाणात तामिळ भाषिक लोक राहतात। धार्मिक रचनेचा विचार केला तर सुमारे 87% हिंदू तर मुस्लिम व ख्रिश्चन प्रत्येकी सुमारे 6% आहेत। जातीय समीकरण पाहिले तर OBC सुमारे 30%, MBC म्हणजे मोस्ट बॅकवर्ड क्लास सुमारे 25% आणि अनुसूचित जाती 16 ते 18% आणि सुवर्ण समाज म्हणजे 20% आहे। राष्ट्रीय नेत्यांचा विचार केल्यास पद्दुचेरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षाचे राहुल गांधी यांचा प्रभाव तुलनेने मर्यादित आहे। तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि DMK चे अध्यक्ष MK स्टॅलिन यांचा या प्रदेशावर लक्षणीय प्रभाव दिसून येतो, तर पद्दुचेरीचे विद्यमान मुख्यमंत्री N रंगास्वामी हे स्थायिक पातळीवरती सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय नेते मानले जातात। आगामी निवडणुकीत त्यांची प्रतिमा निर्णयकारक ठरू शकते। पद्दुचेरीतील प्रमुख मुद्द्यांमध्ये बेरोजगारी, वाढती महागाई, अपेक्षित स्तरावर विकसित न झालेल्या पर्यटन क्षेत्र आणि पायाभूत सुविधा हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। पद्दुचेरीमध्ये राजकारण हे प्रामुख्याने आघाडीवर आधारलेले आहे। 2026 ही लढत NDA विरुद्ध इंडिया आघाडी अशी असली तरी या निवडणुकीत स्थायिक नेतृत्व, स्थायिक मुद्दे आणि स्थायिक समीकरण निर्णयात्मक ठरणार आहे। धन्यवाद।